प्रभू येशूच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताचे रूपांतर, विश्वासाची शक्ती आणि नम्रतेचा आदर्श आपल्यासमोर प्रकट झाला. आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या शिकवणीचा अभ्यास करणार आहोत. येथे शिष्य विचारतात, स्वर्ग राज्यात सर्वात मोठा कोण? यावर येशू एका लहान मुलाचे उदाहरण देऊन नम्रतेचे महत्त्व स्पष्ट करतो. त्यानंतर तो पाप, प्रलोभन आणि इतरांना ठेस लागू न देण्याबद्दल गंभीर इशारा देतो. हरवलेल्या मेंढरांचा दृष्टांत सांगून तो दाखवतो की देव प्रत्येक व्यक्तीला किती महत्त्व देतो. तसेच तो भाऊ बहिणीमधील मतभेद कसे सोडवावेत याबद्दल मार्गदर्शन करतो. या अध्यायातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्षमाबद्दलची शिकवण. पेत्र विचारतो, मी किती वेळा क्षमा करावी? आणि येशू निर्दयी सेवकाचा दृष्टांत सांगून अमर्याद क्षमेचे महत्त्व स्पष्ट करतो. या भागातून आपण शिकणार आहोत की नम्रता, प्रेम आणि क्षमा या देवाच्या राज्यातील मूलभूत मूल्ये आहेत. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 18 याचा अभ्यास करणार आहोत. आज आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय एका बालकावरून घेतलेला धडा. दुसरा विषय हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत. तिसरा विषय मंडळीतील वर्तणुकीचे आदर्श. चौथा विषय क्षमेसाठी येशूने केलेली नवी तरतूद. पुढील काही अध्याय मत्तेकृत शुभवर्तमानाचे कथानक पुढे नेत नाहीत असे वाटते. पण इस्रायलने राजाला नाकारल्यामुळे स्वर्गाच्या राज्यात अचानक झालेल्या बदलांमुळे निर्माण झालेल्या अनेक अस्पष्ट मुद्द्यांचे स्पष्टीकरण ते देतात. मत्ते 13 मधील दृष्टांतांमुळे आपल्याला या युगातील स्वर्गाच्या राज्याचा एक आराखडा समजला. तरी काही प्रश्न उरतात आणि हे अध्याय त्यांची उत्तरे देतात. आता ही गोष्ट स्पष्ट होते की स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नवा जन्म होणे आवश्यक आहे. आता आपण एका बालकावरून घेतलेला धडा हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण मत्त्याचे शुभवर्तमान अध्याय 18 आणि त्याचं पहिलं वचन आपण वाचणार आहोत. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? येथे दैहिक महत्त्वाकांक्षेची छटा तुम्हाला दिसून येते का? कदाचित माझा दृष्टिकोन थोडा टीकात्मक असेल, पण मला असे वाटते की हे लोक या विषयावर चर्चा करत होते आणि कदाचित त्यांच्यापैकी 2-3 जण आपण स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठे मानले जाण्यास योग्य आहोत असे समजत होते. त्यामुळे येशूने एक विलक्षण गोष्ट केली. वाचूया आपण दुसरं वचन. तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले. या वचनावरून आपल्याला काय कळते? आपल्याला कळते की ते बालक कोणतेही आढेवेढे न घेता येशू जवळ आले. मार्काचे शुभवर्तमान 10 अध्याय आणि 14 वचनामध्ये येशू म्हणतो, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. समस्या बालकांना त्याच्याकडे आणण्यात नव्हती, तर मोठ्यांनी त्यांना अडवण्यात होते. येथे आपल्याला एक सुंदर चित्र दिसते. येशू त्या बालकाला उचलतो आणि त्यांच्यामध्ये उभे करतो. आपण मत्त्याचं शुभवर्तमान 18 अध्याय आणि 3 वचन वाचूया. मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. हे एक असे वचन आहे ज्याचा अनेकदा गैरवापर करण्यात आला आहे किंवा त्याविषयी गैरसमज झाला आहे. पण हे लक्षात घ्या, प्रभू येशू येथे पालट होण्याबद्दल बोलत आहे, पूर्वस्थितीत परत जाणे याबद्दल नाही. काही लोकांना वाटते की स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला पुन्हा बालपणात जावे किंवा वागण्यात बालिशपणा आणावा लागेल.
परंतु हा त्याचा अर्थ नाही. येशू येथे पुन्हा बालपणाकडे परत जाण्याविषयी नव्हे, तर एका नव्या जन्माकडे वाटचाल करण्याविषयी बोलत आहे. येथे आपला प्रभू शिष्यांच्या विचारांना एक तर्कशुद्ध दिशा देत आहे. तो त्यांचं लक्ष राज्यात उच्च स्थान मिळवण्याच्या बाबीवरून हटवून त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाच्या बाबीकडे वळवत आहे. आणि ती बाब म्हणजे सर्वप्रथम त्या राज्यात प्रवेश मिळवणे होय. हे विधान योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 3 वचनाप्रमाणेच एक ठाम विधान आहे. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ह्या वचनात नव्या जन्मावर भर दिला आहे. म्हणजेच तुम्ही बालकासारखे व्हावे, म्हणजेच नव्याने जन्म घ्यावा. असा जन्म घेतल्यावर आध्यात्मिक जीवनात आपण बालकासारखी सुरुवात करतो. दुर्दैवाने अनेकांना स्वतःची आध्यात्मिक अपरिपक्वता ओळखता येत नाही. एका मोठ्या शहरी मंडळीचे पालक सांगतात की त्याच्याकडे स्वतःला नवीन विश्वासणारे म्हणवणाऱ्या अनेक सभासदांकडून मंदिरात साक्ष देण्यासाठी विनंत्या येत असत. या विनंत्यांची संख्या पाहून कोणालाही आश्चर्य वाटले असते. त्यांच्या मते हे मंदिरात येऊन साक्ष देणे मुळात शिष्यांमधील स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण या वादासारखेच होते. प्रभू येशू म्हणतो की जर तुमचे परिवर्तन झाले असेल तर तुमच्या आध्यात्मिक वयाचा विचार करा. तुम्ही एका बालकासारखे आहात. मग असे बालक लगेच उठून साक्ष देईल का? किंवा त्याने मंडळीत वडील व्हावे का? प्रेषित पौलाने बिशप पदाच्या पात्रतेची यादी देताना तो नवशिका नसावा असे म्हटले आहे. येशू येथे तेच सांगत आहे. जाऊया आपण पुढे. 4थं वचन. यास्तव जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आपण जेव्हा मागे वळून पाहतो आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याबद्दल म्हणजेच नव्या जन्माबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या असे लक्षात येते की जो कोणी स्वतःला एका लहान बालकाप्रमाणे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा ठरतो. 5वं आणि 6वं वचन आता आपण वाचूया. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचे हित आहे. अडखळायला लावणे म्हणजेच पापात पडायला प्रवृत्त करणे. येशू ख्रिस्त याबाबत एक अतिशय कठोर इशारा देत आहे. या शास्त्र भागात तो मुलांना सुवार्ता सांगणे ही देवाने आपल्यावर सोपवलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि मुलांना ख्रिस्ताकडे आणण्याला येशू सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आज जे कोणी लहान मुलांमध्ये सेवा करत आहेत त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. D.L. मूडी यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो. एका सभेनंतर घरी आल्यावर त्यांना विचारले, आज किती जणांचे परिवर्तन झाले? ते म्हणाले, 2.5 जणांचे. पत्नीने विचारले, 2 प्रौढ आणि 1 लहान मुलगा? ते म्हणाले, नाही, 2 लहान मुले आणि 1 प्रौढ. त्यांनी स्पष्ट केले, तो प्रौढ मनुष्य वयस्कर होता. त्याच्याकडे देण्यासाठी अर्धेच आयुष्य शिल्लक उरले होते, म्हणून तो अर्धा. यावरून लहान मुलांचे महत्त्व स्पष्ट होते. एका स्कॉटिश चर्चच्या पालकांनी काही वर्षांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. असे करत असताना चर्चमधील वडिलांनी त्यांना त्यामागचे कारण विचारले. हे पहा, त्यांनी उत्तर दिले, गेल्या वर्षभरात मला नवा जन्म झालेला केवळ बॉबी मॉफॅट हा एकच लहान मुलगा मिळाला आहे. या बॉबी मॉफॅटने पुढे जाऊन आफ्रिका खंडाची दारे सुवार्ता प्रसार कार्यासाठी खुली केली. त्या पालकांच्या संपूर्ण कारकिर्दीतील तेच वर्ष सर्वात महान ठरले. या वचनांमध्ये प्रभू बालकांवर विशेष भर देत आहे. पुढं आपण जाऊया. 7वं आणि 8वं वचन. अडखळण्यांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे.
2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. यापेक्षा अधिक कठोर शब्द असतील असे मला वाटत नाही. पुढे आपण जाऊया. 9 आणि 10 वचन. तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे. 2 डोळे असून अग्नी नरकात पडावे यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की आपण या लहानातील एकालाही तुच्छ मानू नये. त्यांच्यापैकी एखादा मेला तर त्याचा आत्मा लगेच देवाजवळ जातो. लहान मुले स्वर्गात जातात कारण ते निष्पाप असतात म्हणून नाही, तर येशू त्यांच्यासाठी मरण पावला म्हणून. म्हणूनच त्यांना अडखळण येऊ देऊ नका. त्यांना तुच्छ मानू नका. त्यांना माझ्याकडे येऊ द्या. ते मेले तरी त्यांचे आत्मे माझ्या पित्याच्या उपस्थितीत जातात. ज्यांनी लहान मूल गमावले आहे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. अनेक पालकांना त्यांच्या मुलांच्या अनंत काळाच्या स्थितीबद्दल प्रश्न पडतात. दावीद राजाला याबद्दल खात्री होती. 2 शमूएल याचा 12वा अध्याय आणि 15 ते 23 या वचनांमध्ये त्याची नोंद आहे. बतशेबेपासून झालेला मुलगा आजारी पडलेला असताना दावीद उपवास करून रडत होता. पण मुलगा मरण पावल्यानंतर त्याने शांतपणे स्वतःला सावरले, अंघोळ केली आणि देवाची उपासना केली. त्याने स्वीकारले की तो मुलाला परत आणू शकत नाही, पण एक दिवस आपल्या मुलासोबत असेल. हे एक अतिशय मौल्यवान सत्य आहे. अनेक लोकांनी आपली लहान मुले गमावली आहेत. काही जण स्वतःच्या पहिल्या अपत्यालाही गमावतात आणि त्याची कबर दूरवरच्या सिमेट्रीमध्ये असते. कधी कधी तेथे जाऊन ते फुले टाकतात. त्यांना माहीत असते की त्यांचे मूल तेथे नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. तरीही त्या ठिकाणी जाणे हे त्यांच्या आठवणीचे एकमेव उरलेले चिन्ह असते. परंतु त्यांच्या अंतःकरणात एक आशा असते, एक दिवस स्वर्गात पुन्हा त्याची भेट होईल. त्यांना खात्री असते की त्यांचे मूल तारण पावलेले आहे. काही जण म्हणतात, माझी 2 मुले आहेत, एक स्वर्गात आणि एक पृथ्वीवर. आणि अनेकदा ते मान्य करतात की पृथ्वीवरील मुलाबद्दल अधिक काळजी वाटते, कारण स्वर्गातील मुलाचे ठिकाण निश्चित आहे. एक दिवस त्याची भेट होईल, हीच त्यांची खात्री आणि दिलासा असतो. प्रभू येशू ख्रिस्ताची मुलांबद्दलची भावना अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः आजच्या काळात जेव्हा या लहानग्यांवर अनेक अपराध होत आहेत. अलीकडेच एका आई आणि सावत्र वडिलांनी एका निरागस मुलीचा महामार्गावर सोडून दिल्याची घटना वाचून धक्का बसला. त्यांनी फक्त तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तसे केले. काही लोक नरक नाही असे मानतात, पण अशा कृत्यांसाठी न्याय असायलाच हवा आणि तो आहे हे निश्चित. म्हणूनच येशू मुलांवर होणाऱ्या अपराधांविषयी अत्यंत कडक शब्दात इशारा देतो. आता आपण हरवलेल्या मेंढराच्या दृष्टांताचा अभ्यास करणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 11वं वचन आपण पाहणार आहोत. आणखी जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे. हा दृष्टांत लोककृत शुभवर्तमान अध्याय 15 मधील हरवलेल्या मेंढराच्या दृष्टांतापेक्षा वेगळा आहे. या दृष्टांताची गुरुकिल्ली म्हणजे तारण हा शब्द होय. लोककृत शुभवर्तमान 15वा अध्यायामध्ये हरवलेल्यांना शोधण्यावर भर दिला आहे, तर मत्तय अध्याय 18 मध्ये तो हरवलेल्यांचे तारण करण्यावर आहे. आपण वाचूया 12 आणि 13 वचने. तुम्हाला काय वाटते, कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले, तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले, तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. त्याने या दृष्टांताचा समारोप कसा केला आहे हे लक्षात घ्या. तो अजूनही त्या बालकांच्याच संदर्भात विचार करत आहे. पुढचं आपण वचन वाचूया 14वं. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. लहान मुले समजूतदार होईपर्यंत
देव त्यांची जबाबदारी घेतो, पण पालक म्हणून त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याची जबाबदारी आपली आहे. आज अनेक शाळा मानवी तत्वज्ञानाच्या संशोधनासाठी मुलांचा वापर करत आहेत आणि त्याची मोठी किंमत तरुणांना मोजावी लागत आहे. प्रियांनो, या बाबतीत देवाने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. आता आपण मंडळीतील वर्तणुकीचे आदर्श हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण पुढचं वचन वाचूया. 15वं वचन. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. हे वचन एखाद्या विश्वासणाऱ्याने केलेल्या पापाविषयी सांगत आहे. ज्याचे नुकसान झाले आहे त्या व्यक्तीची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या भावाकडे, ज्याने त्याला दुखावले आहे, जाऊन त्याच्याशी बोलावे आणि आपला भाऊ आपल्याकडे येतो की नाही याची वाट पाहत बसू नये. पुढे जाऊया. 16 आणि 17 ही वचने. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका दोघास आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा. आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव, आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांचा सारखा होवो. काही लोक समस्या दडपून टाकण्याचा किंवा उघड न होऊ देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रभू येशू तसे शिकवत नाही. दोन विश्वासणाऱ्यांच्या मध्ये मतभेद असतील तर ते शांतपणे व समंजसपणे सोडवावेत. तसे शक्य नसेल तर काही लोकांच्या गटाकडे जावे आणि तरीही समस्या न सुटल्यास शेवटी अंतिम अधिकार म्हणून ती समस्या मंडळीसमोर मांडावी. या विषयावर प्रभू शेवटी असे म्हणतो. 18वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आपण मत्त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 19 या वचनाचा अर्थ अगोदर पाहिला आहे. तेथे आपण शिकलो की जर आपण देवाचे वचन रोखून धरले तर आपण पृथ्वीवर बांधतो, आणि जर आपण देवाचे वचन इतरांना सांगितले तर आपण पृथ्वीवर मोकळे करतो. पुढे जाऊया. 19 आणि 20वं वचन. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, याचा अर्थ असा होत नाही की आपण काहीही मागितले तरी ते दिले जाईल. अट ही आहे की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत. म्हणजेच आपण जे काही मागतो ते ख्रिस्ताच्या नावाने किंवा त्याच्या इच्छेनुसार मागितले पाहिजे. मत्तय 18:20 मध्ये म्हटलेलं आहे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. ही मंडळीची व्यवस्था पाहण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. जसे मत्तय 18:19 हे वचन प्रार्थनेचा नवा पाया दर्शवते, तसेच वचन 20 दृश्यमान मंडळीचा पाया दर्शवते. प्रारंभीच्या मंडळीची सुरुवात अशीच झाली. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 42 वचन ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता आपण क्षमेसाठी येशूने केलेली नवी तरतूद हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. वाचूया आपण 21वं वचन. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी, 7 वेळा काय? पेत्राला वाटले की तो फार उदारपणा दाखवत आहे, कारण यहुदी गुरूंच्या मते 2-3 वेळा क्षमा करणे पुरेसे होते. पण पेत्र 7 वेळा क्षमा करायला तयार होता. तरीही त्याचा हा उदारपणा येशूने घालून दिलेल्या नव्या आदर्शाच्या तुलनेत कमीच होता. पुढचं वचन आपण वाचूया 22वं. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. 7च्या 70 वेळा म्हणजे तोपर्यंत बहुतेक गोष्टी नीट होतील, आणि जर नाहीच झाल्या तरी दोघेही इतके वयस्कर होतील की संघर्षाला फारसा अर्थ उरणार नाही. 7च्या 70 वेळा क्षमा करणे म्हणजे क्षमेची पराकाष्ठा करणे, आणि हाच मुद्दा
प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करत आहे. पुढं आपण जाऊया. 23 ते 26 ही वचनं आपण वाचूया. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तो बहुधा असे म्हणत होता की त्याला ती रक्कम हप्त्याने फेड करण्याची परवानगी द्यावी. 27 वचन आपण वाचूया. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. माझ्या मते प्रभू येशू ख्रिस्त येथे आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण वापरत आहे. त्या सेवकाने आपल्या धन्याकडून लक्षावधी रुपये इतके कर्ज घेतले होते. एवढी मोठी रक्कम कोणालाही माफ करणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. 28 वचन आपण वाचूया. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. त्या दासाचे दुसऱ्या दासाकडून 100 रुपये येणे होते. त्याची तुलना लक्षावधी रुपयांशी करून पहा. आता आपण 29 ते 35 ही वचनं वाचणार आहोत. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गायावाया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. ज्या सेवकाला क्षमा करण्यात आली होती, पण त्याने दुसऱ्याला क्षमा केली नाही, त्या दृष्टांतातून क्षमेची शिकवण स्पष्ट होते. या शास्त्र भागात एक नवी शिकवण दिसून येते, पण विश्वासणाऱ्यांसाठी क्षमेचा खरा पाया इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 32 या वचनामध्ये दिला आहे. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशीच तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. म्हणजे देवाने आपल्याला क्षमा केली म्हणून आपणही एकमेकांना क्षमा केली पाहिजे. देवाने जर आपल्या पापांची आपण इतरांची जशी क्षमा करतो तशीच क्षमा केली असती, तर आपल्यापैकी कोणालाही क्षमा मिळाली नसती. पण देवाची मुले झाल्यानंतर आपल्याला क्षमा करण्यात आली असल्यामुळे आपण देखील इतरांना क्षमा करणे अपेक्षित आहे. ही ख्रिस्ती जीवनाची मूलभूत शिकवण आहे. प्रियांनो, काय ही ख्रिस्ती जीवनाची मूलभूत शिकवण आपल्या अंगी बांधलेली आहे? काय आम्ही इतरांच्या बाबतीत क्षमाशील आहोत? आपण विचार करूया. यावेळेस आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय प्रभूजी, तू आम्हाला क्षमा केलीस आमच्या पापांची, आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही धैर्यानं तुझ्या चरणापाशी आम्ही येऊ शकतो. तुला आबा आणि बापा म्हणून आम्ही हाक मारू शकतो. आणि प्रभूजी, तू देखील आमच्याकडून हीच अपेक्षा करतो की आम्ही देखील एकमेकांना क्षमा करावी. आणि बापा, तू जसं केलेलं आहेस तसंच आमच्या जीवनामध्ये आम्ही करत राहावं. परंतु प्रभू परमेश्वरा, आमच्यामध्ये तो हट्टीपणा अजूनही आहे. प्रभूजी, आम्ही आमचं स्वतःचं स्वार्थ पाहतो आणि बापा तुझ्या आज्ञांपासून आम्ही दूर जातो. होय बापा, परंतु आम्हाला हे समजत नाही की आमची अशी कृती आम्हाला त्या नरकामध्ये पाठवू शकते. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की ही वचनं तू आज आमच्या समोर ठेवलेली आहे. खरी क्षमाशील वृत्ती तू आम्हा प्रत्येकाला दे आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. मी उडार पुष्कळातून उडार मी उडार पुष्कळातून उडार प्रभू रे पुष्कळातून खंडीतून रती नाही फेडिले बंधू भगिनीच्या ऋणारे खंडीतून रती नाही फेडिले बंधू भगिनीच्या. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की स्वर्ग राज्यात खरे मोठेपण नम्रतेत आहे. येशूने लहान मुलांचे उदाहरण देऊन दाखवले की साधेपणा आणि नम्रता देवाला प्रिय आहे. आपण पाहिले की इतरांना ठेस लागू न देणे आणि पापांपासून दूर राहणे किती महत्त्वाचे आहे. हरवलेल्या मेंढरांचा दृष्टांत आपल्याला सांगतो की देव प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण क्षमाबद्दल शिकतो. येशूने स्पष्ट केले की आपण एकमेकांना क्षमा करायला हवी, कारण देवाने आपल्याला तशी क्षमा केली आहे. निर्दयी सेवकाचा दृष्टांत आपल्याला आठवण करून देतो की क्षमा न करणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू विवाह, संपत्ती आणि खऱ्या जीवनाबद्दल काय शिकवतो. तोपर्यंत नम्रतेत चालत राहा, प्रेमाने वागा आणि एकमेकांना मनापासून क्षमा करा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. शिष्यांना फेफरेकरी मुलाला बरे करता आले नाही. आजचा प्रश्न, येशू ख्रिस्ताच्या मते अपराध्याची किती वेळा क्षमा करावी? ए. 7 वेळा, बी. 10 वेळा, सी. 3 वेळा, डी. 7/70. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.